मंथली फक्त 5,000 रुपये इन्व्हेस्ट करून आपल्याला खूप चांगला कॉर्पस तयार करता येईल का? आणि जर हा कॉर्पस तयार करायचा असेल तर तो किती वर्षासाठी इन्व्हेस्ट करावा लागेल? आणि तिसरा प्रश्न, हा कॉर्पस आपल्याला कसा तयार करता येईल? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण डिटेल चर्चा करणार आहोत की SIP कशी इन्व्हेस्ट केली जाते ते। तत्पूर्वी नमस्कार, मी आहे शुभांगी नावडकर आणि आपण स्वागत करते तुमचं कोश शुभांगी या चॅनलमध्ये। आपण या चॅनलमध्ये मनी माइंडसेट, मनी मॅनेजमेंट, फायनान्शियल फ्रीडम आणि पर्सनल फायनान्स बद्दल चर्चा करतो। खरं सांगू का, पर्सनल फायनान्स हा विषय सर्वांच्याच जवळचा आहे, पण काही लोक मात्र जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात। पण जितक्या लवकर आपण या गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष देऊ तेवढा आपला फायनान्शियल फ्रीडम येणार आहे आणि आपण मनी मॅनेज करायला शिकणार आहे। तर अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून टाका। तुम्हाला बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स येतील आणि शेअर करा तुमच्या मित्राला, मैत्रिणीला, तुमच्या घरातल्या नातेवाईकांना, तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, अशा सर्वांना जे काही ना काहीतरी पैसा कमावतात। लक्षात घ्या, मनी मॅनेज करणं हे खूप मोठं स्किल आहे, ते स्किल मला असं वाटतं सगळ्यांना आलं पाहिजे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण चर्चा करतोय SIP बद्दल आणि ती कशी इन्व्हेस्ट करायची। पण फक्त बोलून चालेल का की मी काय बोलते ते सांगून कदाचित तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत। यासाठी आज आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत की कशा पद्धतीने SIP वर्क करते किंवा कशा पद्धतीने सिस्टमॅटिक प्लॅन वर्क करतो आणि 5,000च्या निव्वळ फक्त 5,000च्या SIPतून केवढा मोठा पर्पज तयार होऊ शकतो, या सगळ्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर बघूया प्रॅक्टिकली। आता मी माझा मोबाईल घेत आहे बघा, माझ्या मोबाईलवर मी आज तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे की मी माझा मोबाईल ओपन केलेला आहे। आता या मोबाईलमध्ये मी तुम्हाला कसं SIP कॅल्क्युलेशन असतं किंवा कसं कॅल्क्युलेट केलं जातं आणि खरोखर एवढा मोठा कॉर्पस तयार होऊ शकतो का, हे आपण आज प्रॅक्टिकली बघणार आहोत। तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण जाऊया Googleवरती, सर्च करूया Google डायरेक्ट, कारण प्रत्येकाकडे कदाचित ॲप नसेल त्याच्यामुळे Googleवरून डायरेक्ट सर्च करूया आपण। Googleवर गेले की आपण फक्त सिम्पली SIP कॅल्क्युलेटर टाकायचं आहे। मी इथे टाईप केले त्यामुळे टाकत नाही, तरी पण टाकते। SIP कॅल्क्युलेटर आलेलं आहे बघा। मी आता पहिल्यांदा ग्रोथचं SIP कॅल्क्युलेटर आहे ते मी क्लिक करते। तुम्हाला खाली भरपूर सारे, खूप सारे SIP कॅल्क्युलेटर आहेत जे तुम्ही दाखवू शकतात, जे तुम्ही बघू शकतात आणि तुम्ही माझ्यासोबतच प्रॅक्टिकल सुद्धा काम करू शकतात। तुमचा मोबाईल घ्या आणि सुरू करा। तर अशा पद्धतीने इथे इंटरफेस आलेला आहे बघा। वरती तुम्हाला दिसते की म्युच्युअल फंड लिहिलेला आहे। इथे वरती म्युच्युअल फंड असं लिहिलेलं आहे। तुम्हाला असा हा पूर्ण इंटरफेस दिसतोय, पूर्ण विंडो दिसते। त्याच्यामध्ये इथे बघा खाली SIP कॅल्क्युलेटर आहे। व्यवस्थित जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथे SIP कॅल्क्युलेटर दिलेला आहे। आता या कसं असतं, प्रत्येक ॲपचे वेगवेगळे कॅल्क्युलेटर आहेत। तुम्हाला जो युजर फ्रेंडली वाटतोय तो तुम्ही कॅल्क्युलेटर वापरू शकता। मी फक्त इथं ग्रोचं ॲप वापरते म्हणून मी ग्रोचं कॅल्क्युलेटर ओपन केलंय। आता याच्यामध्ये आलेले बघा, याच्यामध्ये डायरेक्टली 25,000 म्हणजे 25,000ची SIP आणि त्याची किती अमाउंट होते ते आलेली आहे। पण आपला आजचा गोल काय आहे, फक्त 5,000ची SIP। ही बघा, आपण फक्त इथे टाकली 5,000ची SIP। 12% इंटरेस्ट रेट हा फ्लक्च्युएट असू शकतो, 10 पण येऊ शकतो किंवा 14, 15, 16% पण मिळू शकतो। पण ॲव्हरेज रिटर्न 12% हे मिळतात जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग केली तर। तर बघा, आपले सुरुवातीला आपण 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन करूया की 5 वर्षात तुमचा किती कॉर्पस जमा होईल आणि तुम्हाला त्याच्यावर किती व्याज मिळते ते। तर याच्यासाठी बघा, सुरुवातीला आपण 5,000 रुपये 12% व्याजदराने 5 वर्षासाठी गुंतवत आहोत तर आपल्याला मिळतात 3 लाख रुपये। आपण फक्त 5,000 रुपये 12% इंटरेस्ट रेट आपण असं धरून चालूया की SIPचा आपल्याला तेवढा रेट मिळाला तर 5 वर्षात बघा रक्कम किती होतीये। आपले इन्व्हेस्टेड अमाउंट आहे 3 लाख रुपये, म्हणजे आपण घालताना 3 लाख रुपये घातलेले आहेत, त्याच्यावर रिटर्न्स म्हणजे त्याच्यावरचं व्याज आपल्याला मिळालं आहे 1,05,000 रुपये। म्हणजे टोटल आपला 5 वर्षात कॉर्पस तयार झालेला आहे 4,05,518।
आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे कोणतंही बाय सेल रेकमेंडेशन नाही. हे फक्त जे मला येतं ते मी तुम्हाला सांगतेय की कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतेय, कारण फायनान्शियल जेवढे पण इन्फ्लुएन्सर आहेत ते कदाचित मला असं वाटतं की थोडंसं अवघड भाषेत सांगतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून मी हे एकदम तुम्हाला आपल्या घरात जसं आपण बोलतो ना, जेवढ्या सोप्या भाषेत तेवढ्या सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि कोणतंही, पुन्हा एकदा मी सांगते, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज आहे. कोणतंही बाय सेल तुम्ही हे घ्या ते घ्या असं सांगितलेलं नाही, फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पज आहे. तर आपली 5 वर्षाची अमाऊंट एवढी झाली, आपला कॉर्पस तयार झालेला आहे 4,05,000. आता गंमत पुढची आहे बघा. कंपाऊंडिंग खरं कधी वर्क करायला सुरुवात करतं, तर 5 वर्षानंतर किंवा 7 वर्षानंतर कंपाऊंडिंग काम करायला सुरुवात करतं, म्हणजे चक्रवाढ व्याज. तर बघा, आपण 5 वर्षाचे फक्त 10 वर्ष केले, 5 वर्षाचे 10 वर्ष केले, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की 5,000 रुपये गुंतवल्यानंतर 10 वर्षासाठी जर आपण इन्व्हेस्टेड राहतोय विदाउट स्किप करता, काही न करता, तर आपल्याला आपण इन्व्हेस्टेड रक्कम आपली होणार आहे 6 लाख रुपये, पण मात्र त्याच्यावरचं व्याज होते 5,20,179. म्हणजे थोडक्यात 5,20,000 पकडा. पहिल्या 5 वर्षात त्या पैशांचं व्याज किती होत होतं, 1,05,000 होत होतं. पण आता पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला व्याज मिळालेलं आहे 5,20,000 आणि टोटल आपला कॉर्पस तयार झालेला आहे 11,20,179. एवढा कॉर्पस आपला 10 वर्षात तयार राहतो, जर आपण कंटिन्युअसली तीच SIP पुढे चालू ठेवली तर. आता पुढे बघूया की 15 वर्षात काय गंमत होतीये, किती वाढून वाढतील. तर बघा, आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट झालेली आहे 9 लाख रुपये. आपल्याला त्याच्यावर व्याज मिळालेलं आहे 14,79,000, म्हणजे 14,80,000 रुपये. आणि त्याची आपली टोटल जो आपला पोर्टफोलिओ आहे त्याची व्हॅल्यू झालेली आहे 23,79,000 रुपये, 667. म्हणजे बघा की पहिल्या 5 वर्षात आपल्याला फक्त 1,05,000 व्याज होतं, दुसऱ्या 5 वर्षात आपल्याला 5,20,000 व्याज आलं आणि तिसऱ्या 5 वर्षात म्हणजे 15व्या वर्षी आपल्याला 14,79,000 व्याज मिळते. आता याच्यामध्ये कुठेही मी काहीही असं आकडे वगैरे भरलेले नाहीयेत. हे कॅल्क्युलेटर कोणत्याही, तुम्ही गुगलवरच्या कोणत्याही कॅल्क्युलेटरवर गेलात तरी असंच कॅल्क्युलेटर येणार आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला दिसणार आहे की काय काय कॅल्क्युलेशन झाले ते. याच्यामध्ये मी स्वतः काहीही बदल केले नाही, एडिटिंग वगैरे पण काही नाही, नॉमिनल एडिटिंग आहे, जिथं फक्त काही ठिकाणीच कट मारले. त्यामुळे कम्प्लिटली टोटल प्युअर व्हिडिओ आहे की याच्यामध्ये काहीही चुकीचं पण नाहीये, जे आहे ते तुमच्या समोर केलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, आता हे 15 वर्षाचं झालं, ठीक आहे. आता पुढे गंमत बघा, समजा तुम्ही 30 वर्षाचे असाल, 40 वर्षाचे असाल, 50 वर्षाचे असाल, तर पुढची गंमत लक्षात घ्या की हे कंपाऊंडिंग कसं काम करतं. आणि म्हणून ना, जे लोक खूप काळ इन्व्हेस्टेड राहतात त्यांचे पैसे कसे ग्रो करतात. खरी कंपाऊंडिंगची गंमत जी आहे ती तर पुढे आहे बघा. वॉरेन बफेट हे श्रीमंत 30व्या किंवा 40व्या वर्षी नव्हते, तर 50व्या वर्षानंतर, 55 वर्षानंतर आणि 60 वर्षानंतर त्यांच्याकडे जास्त प्रॉपर्टी वाढली. तुम्हाला जर चेक करायचं असेल तर गुगल सर्च करून बघा. वन इडियट नावाचा एक पिक्चर पण आहे की ज्याच्यामध्ये तो एक माणूस 100 करोड प्रॉपर्टी कशी बनवतो. आता हे सगळं आपल्याला पॉसिबल होईल की नाही मला माहित नाही, कदाचित तुम्ही कुणी ठरवलं तर ते पॉसिबल सुद्धा होऊ शकतं. पण तत्पूर्वी ना, आता आपण 15 वर्षापर्यंत पोहोचलेलो आहोत. आता आपण 20 वर्षाचं कॅल्क्युलेशन बघूया. जर तुम्ही 20 वर्ष 5,000 कन्सिस्टंटली गुंतवले दर महिना, तर तुमचा कॉर्पस तयार होतोय बघा. तुम्ही 12 लाख इन्व्हेस्ट करणार आहात, तुम्हाला त्याच्यावर व्याज मिळते 33,99,287, म्हणजे जवळजवळ तुम्हाला त्या 12 लाखावर 34 लाख फक्त व्याज मिळते. आणि तुमची ती रक्कम, तुमचा तो पोर्टफोलिओ टोटल व्हॅल्यू होतीये 45,99,287, म्हणजे 46 लाखाचा तुमचा तो पोर्टफोलिओ तयार होते फक्त 20 वर्षात तो तुमचा पोर्टफोलिओ तयार होते. आता बघा, जर समजा ही जी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जी SIP आहे ती 30व्या वर्षी सुरू केली, तर 30व्या वर्षी सुरू केली आणि 30 वर्ष जर कॅरी केली किंवा 55व्या वर्षी काढली, तर बघा अमाऊंट किती होतीये. 25 वर्ष जर तीच रक्कम जमा करून 25 वर्ष जर आपण फक्त 5,000 इन्व्हेस्ट केले, तर लक्षात घ्या 15 लाख आपली इन्व्हेस्टमेंट होणार आहे, 70 लाख आपलं व्याज होणार आहे आणि 85 लाखाचा आपला कॉर्पस तयार होणार आहे.
ही छोटी मोठी रक्कम नाही, हवेवरच्या बाता नाहीत. तुम्ही तुमचं कॅल्क्युलेटर ओपन करा आणि ओपन करून कॅल्क्युलेशन करायला सुरुवात करा आणि जेवढ्या कमी एजमध्ये तुम्ही याचं ज्ञान घ्याल ना, तेवढा जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. कारण जर 40व्या वर्षी एस-आय-पी सुरू केली तर तुम्ही 60व्या वर्षी ॲटलीस्ट काढाल तुम्ही. तोपर्यंत तुमचं पेमेंट वगैरे सगळं असतं, पगार असतो, चालू असतो, कुठून ना कुठून आवक असते. 60 वर्षापर्यंत आपल्याला पैशाची गरज नसते आणि 60व्या बघा 20 वर्ष गुंतवणूक केली तर तेवढा कॉर्पस तयार होणार. पण जर तुम्ही 35 वर्षाचे असाल आणि 60 वर्षामध्ये तुम्हाला पैसे हवे असतील तर बघा जवळ तुमच्याकडे 85 लाख तयार होणार आहेत फक्त 5,000 गुंतवणूक करून. नाही समजा शॉपिंगचा खर्च समजा आणि गुंतवायला सुरुवात करा. आणि अगदी 30व्या वर्षी जर तुम्ही सुरू केलं तर 30व्या वर्षी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर तुमचा कॉर्पस तयार होतोय. सॉरी, त्याच्या अगोदर मी व्याज सांगेन. 1,36,00,000 तुमचं व्याज होते आणि तुमची टोटल जी पोर्टफोलिओची किंमत आहे ती 1,54,00,000 होती. आता पुढचं कॅल्क्युलेशन जे आहे ते पुढचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. कारण मी 30 वर्षापर्यंत करते म्हणजे की 30 वर्षापर्यंत प्रत्येक जण कमवायला शिकतो. हे सगळं करत असताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. पहिली गोष्ट की तुम्हाला याच्यामध्ये कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट रिटर्न्स हे कमी पण येऊ शकतात, वर पण जाऊ शकतात. हे मार्केटवर डिपेंड असतं. म्हणजे तुम्हाला कदाचित 50% पण रिटर्न्स मिळतील किंवा 10% पण रिटर्न्स मिळू शकतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये म्युच्युअल फंड निवडताना मात्र काळजीपूर्वक निवडावा लागतो. त्याच्यामुळे याबरोबरच आणखी बरेचसे प्रश्न आहेत की स्टेप अप एस-आय-पी काय आहे, म्युच्युअल फंड कसे निवडायचे, यासारख्या बऱ्याच प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. धन्यवाद.